नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटर इंजिनिअरिंगबद्दल सविस्तर माहिती घेऊया। जर तुम्ही 10वी किंवा 12वी झाली असाल आणि तुम्हाला योग्य दिशा हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या गरजू मित्रांनाही पाठवा। तर आता आपण पाहूया कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी शिक्षण काय आवश्यक आहे। जर तुम्ही 10वी नंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचा विचार करत असाल तर तुम्हाला डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन भेटेल। मीन्स डिप्लोमाचे 3 वर्ष आणि नंतर डिग्री म्हणजेच इंजिनिअरिंगचे 3 वर्ष असे 6 वर्षाचं होईल। आणि जर 12वी नंतर करायचा विचार करत असाल, जे की फार विद्यार्थी करतात, त्यासाठी तुम्हाला 12वीमध्ये सायन्समधून उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात की MST CET किंवा JEE, ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणे गरजेचे आहे। आणि त्या एक्झामच्या मार्क्सच्या बेसवर तुम्हाला पुढील इंजिनिअरिंग कॉलेज निवडता येतील। जर तुम्हाला JEEमध्ये चांगले मार्क्स आले तर महाराष्ट्रातील किंवा भारतातील चांगले कॉलेज तुम्हाला मिळू शकते, लाईक IIT NIT। JEEमध्येही 2 पार्ट आहे, लाईक JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स। जर JEE मेन्सने तुम्हाला इंडियातील चांगले कॉलेज मिळतील बट IIT मिळणार नाही। जर तुम्हाला JEE ॲडव्हान्समधून तुम्हाला IIT कॉलेज मिळेल। त्यामुळे जर तुम्हाला IITमधूनच इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्ही JEE ॲडव्हान्स ही परीक्षा देणं गरजेचे आहे। आणि MST CETमधून तुम्हाला महाराष्ट्रातील कॉलेज मिळतील। JEE आणि CET ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यांचा सिलेबस 11वी आणि 12वीमध्ये जे तुम्ही शिकलात त्यावरच बेस असतो। त्या पेपरमधच्या मार्क्सच्या बेसवर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल। जर आता आपण सेकंड पार्ट पाहूया। जर तुमचं ॲडमिशन एखाद्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये झाल्यानंतर तुम्हाला संबंधित सब्जेक्ट विषय काय असतात, जसे की तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेज हा मुख्य विषय असतो, ज्यामध्ये C++, जावा, पायथॉन, HTML अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस असतात। त्यानंतर डेटा सायन्स, नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी हे सुद्धा मेन सब्जेक्ट आहेत। इंजिनिअरिंगच्या 4 वर्षाच्या सिलेबसनुसार प्रत्येक वर्षी तुम्हाला एक नवीन लँग्वेज शिकायला भेटेल। आणि 3rd इयर आणि फायनल इयरमध्ये तुम्हाला त्या लँग्वेजवरच एक प्रोजेक्ट बनवायचा असतो। आता आपण इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यावर तुम्हाला करिअरच्या काय संधी उपलब्ध आहेत ते बघूया। तर पहिली पोस्ट म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून तुम्ही जॉबला लागू शकता, किंवा डेटा सायन्स इंजिनियर किंवा सायबर सिक्युरिटी इंजिनियर म्हणूनही जॉबला लागू शकता। सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये तुम्ही कोड करू शकता आणि हवे तसे सॉफ्टवेअर बनवू शकता। इथे तुम्हाला मित्रांनो चांगल्या पगाराची नोकरीची संधी MNC कंपनीमध्ये मिळू शकते। MNCमध्ये गेल्यावर तुम्हाला पोस्ट वेगवेगळ्या मिळतात, जसे की तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला डेव्हलपर, जसा तुमचा अनुभव होत राहील तसा तुमचं डेटा ॲनालिस्ट किंवा सायबर सिक्युरिटी इंजिनियर, काही वर्षांनी लीड इंजिनियर, लीड कन्सल्टंट, मॅनेजर, डायरेक्टर, जसा तुमचा अनुभव होईल तसा तुम्हाला प्रमोट तुम्ही होत राहाल। भारतामध्ये फार MNC कंपन्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला इंजिनियर झाल्यावर संधी जॉबची मिळू शकते, जसे की TCS, इन्फोसिस, विप्रो, टेकएम, LTI माइंट्री, बिर्लासॉफ्ट, झेन्सर, एम्फसिस ह्यासारख्या खूप MNC आहेत ज्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते। फार विद्यार्थ्यांना वाटत असेल की सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पगार किती असतो, तर तो मित्रांनो फिक्स नसतो। कारण 3 ते 4 लाख पर ॲनम म्हणजे प्रत्येक वर्षाला 3 ते 4 लाख हा एक साधारण MNC कंपनी म्हणजे कोणती MNC कंपनी हे आपल्या एम्प्लॉयला देत असते। त्यानुसार प्रत्येक पोस्टनुसार तुमचा पगार वेगवेगळा असू शकतो। सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पगार वेगळा असतो आणि डेव्हलपर किंवा सायबर सिक्युरिटी इंजिनियर यांचाही पगार वेगळा असू शकतो। तुमच्या स्किलवर व अनुभवावर नोकरीचा तुमचा पगार ठरत असतो। IIT किंवा NIT विद्यार्थ्यांना खूप सारे चांगले पॅकेज मिळतात। 20 ते 40 लाख तिथं ते बेसिक असते आणि तोच 1 ते 2 कोटी आपण न्यूज वाचल्या असतील की ह्या विद्यार्थ्यांना IITच्या विद्यार्थ्यांना गुगलने किंवा यांनी पॅकेज हे दिलेले आहे। परंतु हे सर्वांनाच मिळत नाही मित्रांनो। पण सरासरी पाहिलं तर 3 ते 4 LPA लाख पर ॲनम
तुमची नोकरी तुम्ही MNCमध्ये मिळू शकता. हे सर्व केल्यानंतर सध्या ट्रेंड काय चालू आहे ते आपण पाहूया मित्रांनो. सध्या बाजारामध्ये काय चालू आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग या ट्रेंडिंग गोष्टी तुम्ही नक्की शिका. त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल आणि चांगल्या प्रकारची नोकरी तुम्ही करू शकाल. एक गोष्ट सांगणे गरजेचे आहे की सध्या ChatGPT व AI सारखे टूल ह्यामुळे डेव्हलपरच्या नोकऱ्या जाऊ शकतात असं चित्र आहे. पण ते मला असं काही वाटत नाही मित्रांनो. जशी नवीन टेक्नॉलॉजी येत असते तसे नवीन संधीही लोकांना उपलब्ध होतीलही. त्यामुळे तुम्ही टाईमनुसार बदल करणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे कम्प्युटर इंजिनिअरिंग करून चांगल्या प्रकारे आपण करिअर घडवू शकतो मित्रांनो. जर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचे असेल तर इंजिनिअरिंग करणे गरजेचे आहे का मित्रांनो? तर नाही. इतर मार्गानेही तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर बनू शकता. जसे की तुम्ही जर MCA केलं असेल, BCA केलं असेल, BCS केलं असेल, MCS केलं असेल तरीही भरपूर MNC कंपन्या ह्या नॉन इंजिनियरसाठीही ओपनिंग काढत असतात. जसे की TCS ही नंबर 1 वर आहे. तर अशा विद्यार्थ्यांना इथे नक्कीच फायदा होतो जे इंजिनिअरिंग न करता दुसरी स्ट्रीम घेऊनही सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या कोडिंग किंवा डेव्हलपमेंट किंवा सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स यामध्ये चांगल्या प्रकारे जॉब करतात. तर मित्रांनो सध्या तरी इथंच थांबूया आणि आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसाठी. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे अपडेट नक्की भेटेल.